ओम शांती. गुड मॉर्निंग. राजयोगा मेडिटेशन कोर्स झाल्यानंतर जो रेग्युलर आपला क्लास सुरू होतो तो म्हणजे मुरली क्लास. तर आजपासून तुम्ही रोज मुरलीचं अध्ययन, मुरली ऐकणं हे महत्त्वाचं आहे. कारण की राजयोग म्हणजे काय आहे? पढाई. आणि म्हटलं जातं ना की जे शिक्षण आहे ते रोज शिकलं जातं, पढाई रोज पढ़ी जाती है. तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की मुरली ही सोमवारपासून शनिवारपर्यंत साकार मुरली असते आणि संडेला अव्यक्त मुरली असते. ही मुरली माउंट आबूहून येते. तर मुरलीच्या आधी आपण 3 मिनिट योग करणार, मेडिटेशन करणार आणि मुरलीनंतरही 3 मिनिट काय करायचं आहे? मेडिटेशन करायचं आहे. तर मुरलीमध्ये प्रश्न उत्तर दिलेलं असतं आणि बाबा सुरुवात करतात, मीठे बच्चे म्हणून सुरुवात करतात. 4 पेजची मुरली, त्याचा सारांश दिलेला असतो 2 पॉईंटमध्ये. मग वरदान पण देतात बाबा आणि स्लोगन, सुविचार म्हणा, घोष वाक्य म्हणा. तर आपण मुरली फक्त ऐकायची नाही, परंतु तिला काय करायचं आहे? धारण पण करायचं आहे आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये, जे बाबा आपल्याला ज्ञान सांगत आहे. कारण की हे आत्माचं काय आहे? तर जेवण आहे. तर आज 30 तारीख आहे, 30 मे 2020. तर आजचे मुरलीचे महावाक्य आपण सर्वजण ऐकणार आहोत. त्यासाठी आपण आधी 3 मिनटं बाबांच्या आठवणीमध्ये बसूया. तर बसून घ्यायचं आहे. प्रभु का ध्यान कीजिए. प्रेम से बस दो घड़ी प्रभु का ध्यान कीजिए. अपनी अंतर आत्मा को शांति से भर लीजिए, शांति से भर लीजिए. मानव जीवन में जैसे सत्कर्म का ज्ञान जरूरी है, हर कर्म से पहले प्यारे प्रभु का वैसे ध्यान जरूरी है. अपने दिल के दामन को आनंद से भर लीजिए, आनंद से भर लीजिए. प्रेम से बस दो घड़ी. जीवन की अनमोल घड़ियां यूं ही बीत ना जाए कहीं.
ओम शांति। 30 मई 2020 के ईश्वरीय महावाक्य। आज बाबा कहते हैं, मीठे बच्चे, ज्ञान की पॉइंट्स को स्मृति में रखो तो खुशी रहेगी। तुम अभी स्वर्ग के गेट पर खड़े हो। बाबा मुक्ति, जीवन मुक्ती की राह दिखा रहे हैं। आज बाबांनी सांगितलं की ज्ञान की पॉइंट्स को स्मृती में रखो. जे बाबांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे तर त्या ज्ञानाला काय करायचं आहे, स्मृतीमध्ये ठेवायचं. जसं बाबांनी सांगितलं, हे ज्ञान दिलं बाबांनी की बच्चे, तुम एक आत्मा हो, तुम शांत स्वरूप आत्मा हो, तुम भाग्यशाली आत्मा हो, तुम महान आत्मा हो, तुम अभी स्वर्ग के गेट पर खडे हो. म्हणजेच संगम युग, जे कलियुगाच्या शेवटी सतयुगाचा प्रारंभी जे संगम युग आहे, त्या संगम युगावर आपण आहोत. बाबा मुक्ति जीवन मुक्ति की राह दिखा रहे हैं. प्रश्न है, अपने रजिस्टर को ठीक रखने के लिए कौन सा अटेंशन जरूर रखना है. अपने रजिस्टर को ठीक रखने के लिए कौन सा अटेंशन जरूर रखना है. सांगितलं की हे ईश्वरीय विश्वविद्यालय आहे. जसं स्कूल कॉलेजमध्ये सुद्धा स्टुडंट्सचं रजिस्टर असतं आणि कॉलेज जेव्हा ते जातात सोडून तेव्हा त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेटही दिलं जातं. त्याचप्रमाणे हे ईश्वरीय विश्वविद्यालय आहे. तर इथे बाबा पण आपल्याला सांगतात की आपलंसुद्धा रजिस्टर ठीक पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठलं अटेन्शन आपण द्यायला पाहिजे. तर बाबा म्हणतात, उत्तर है अटेंशन रहे कि मनसा वाचा कर्मणा किसी को भी दुख तो नहीं दिया. स्वतःला विचारायचं आहे, मनाने, वचनने आणि कर्मने आपण कोणाला दुःख तर नाही दिलं. अपना स्वभाव बड़ा फर्स्ट क्लास मीठा हो. माया नाक कान पकड़कर ऐसा कोई कर्तव्य न करा दे जिससे किसी को दुःख मिले. आता माया म्हणजे काय आहे, 5 विकार. माया म्हणजे धन नाही, कारण की धन तर संपत्ती आहे. माया म्हणजेच 5 विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. तर दिवसभरामध्ये हे जे विकार आहेत, कुठला ना कुठल्या विकाराचा आपण काय होतो, अधीन होतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडून कोणाला दुःख तर नाही दिलं गेलं. समजा क्रोध आला आणि त्याच्यात आपण काहीतरी बोलून दिलं, तर त्याच्यामुळे काय होतं, दुःख दिलं जातं. अगर दुःख देंगे तो बहुत पश्चाताप करना पडेगा. बोलून झाल्यानंतर काय होतं मग, अरे मी असं बोलायला नको होतं, आणि मग पश्चाताप होतो. रजिस्टर खराब हो जाएगा, कारण की बोलून तर झालं, मग रजिस्टरवर काय झालं, डाग लागला ना. म्हणून आपल्याला अटेन्शन ठेवायचं आहे. मन, वचन आणि कर्माने अटेन्शन ठेवायचं आहे. तर ही आजच्या दिवसासाठी बाबांनी आपल्याला डायरेक्शन दिले, श्रीमत दिलेली आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, पालन करायचं आहे. मग मुरलीमध्ये गीत असतं, जे बाबा ब्रह्माबाबा असताना त्यावेळेस एवढे बाबांची गीतं बनलेली नव्हते आणि जे फिल्मी गीतं होते की ज्याच्यामुळे प्रेरणा मिळायची आणि त्या गीताला अनुसरून बाबांची महावाक्यसुद्धा असायचे. जसं आता आजच्या मुरलीचं गीत आहे, नयनहीन को राह दिखाओ प्रभू जो पग पग ठोकर खाए. दोन आपण मराठीमध्ये मन आहे ना, डोळे असून आंधळे. 2 डोळे असून सुद्धा आपण काय होतो, आंधळे होतो. आणि तरी परमेश्वराला आपण सांगत होतो की नयनहीन को राह दिखाओ. डोळे असून आपण म्हणत होतो, कारण की तो ज्ञानाचा जो तिसरा नेत्र आहे, तो तिसरा नेत्र आपल्याजवळ नव्हता आणि तो तिसरा नेत्र बाबांनी आपल्याला दिलेला आहे. ओम शांती. तर बाबा आपल्याला ओम शांती करतात, तर आपल्याला सुद्धा रिस्पॉन्समध्ये ओम शांती करायचं असतं.
ओम शांति। बाप बैठ बच्चों को समझाते हैं। रास्ता बहुत सहज समझाया जाता है, फिर भी बच्चे ठोकरें खाते रहते हैं। यहाँ बैठे हैं तो समझते हमको बाप पढ़ाते हैं, शांतिधाम जाने का रास्ता बताते हैं, बहुत सहज है। बाप कहते दिन रात जितना हो सके याद में रहो। वह भक्ति मार्ग की यात्रा टांगों की होती है। सांगितलं होतं ना, रूहानी यात्रा, जिस्मानी यात्रा. तर जिस्मानी यात्रा म्हणजे भक्ती मार्गामध्ये कष्ट आहेत ना, पायी जावं लागतं, पैसे खर्च करावे लागतात, बरंच त्याच्यामध्ये कष्ट वेदना आहेत. आणि इथे काय आहे, फक्त मन आणि बुद्धीने काय करायचं आहे, बाबांची आठवण. तो बाबा म्हणतात बहुत धक्के खाने पड़ते हैं और यहाँ तुम बैठे हुए भी याद की यात्रा पर हो. यह भी बाप ने समझाया है, दैवी गुण धारण करणे हैं. बाबांची आठवण करायची तर आहेच आणि त्यासोबत दिव्य गुणांना धारण करायचं आहे. शैतानी अवगुणों को खत्म करते जाओ. कोई भी शैतानी काम नहीं करो, इससे विकर्म बन जाता है. अवगुण तो बरेच आहेत, अवगुणांची स्वतःच आपण चेक करायचे की आपल्यामध्ये कुठले कुठले अवगुण आहेत. जसं खोटं बोलणं, चोरी करणं, लबाडी, नंतर परचिंतन, चुगली करणं, बरेच असे अवगुण आहेत. आपण चेक करायचे आपल्यामध्ये कुठले अवगुण आहेत. आळस हा पण एक अवगुण आहे. तर चेक करायचं, कारण की अवगुणामुळे काय होतं, विकर्म. तो बाप आए हैं तुम बच्चों को सदा सुखी बनाने. कोई बादशाह का बच्चा हो तो वह बाप को और राजाई को देख खुश होगा ना. भल राजाई है, परंतु फिर भी शरीर के रोग आदि तो होते ही है. यहाँ तुम बच्चों को निश्चय है कि शिव बाबा आया हुआ है, वह हमको पढ़ा रहे हैं. फिर हम स्वर्ग में जाकर राजाई करेंगे, वहाँ किसी प्रकार का दुख नहीं होगा. तुम्हारी बुद्धि में रचता और रचना के आदि मध्य अंत का ज्ञान है. आता आपल्याला ज्ञान समजलं आहे, रचता आणि रचना. रचयिता कोण, शिवबाबा. आणि रचना या सृष्टीमध्ये जे पण काही पार्टधारी आहेत आणि या सृष्टी आधी कशी होती ते सर्व ज्ञान आपल्याला समजलेलं आहे. यह ज्ञान और कोई मनुष्य मात्र की बुद्धि में नहीं है. तुम बच्चे भी अभी समझते हो कि आगे हमारे में ज्ञान नहीं था, बाप को हम नहीं जानते थे. मनुष्य भक्ति को बहुत उत्तम समझते हैं, अनेक प्रकार की भक्ति करते हैं. उनमें सब है स्थूल बातें, सूक्ष्म बात कोई भी है नहीं. अभी अमरनाथ की यात्रा पर स्थूल में जाएंगे ना, बाबांनी सांगितलं स्थूल में प्रत्यक्ष जावं लागतं ना शरीराला घेऊन. आणि ही यात्रा कशी आहे, सूक्ष्म मन बुद्धीद्वारे. कोणाला कळत सुद्धा नाही की आपण यात्रा करत आहोत, बाबांची आठवण करत आहोत. वहाँ भी वह लिंग किसके पास जाते हैं, मनुष्य कुछ भी नहीं जानते. अभी तुम बच्चे कहाँ भी धक्के खाने नहीं जाएंगे. अमरनाथला माहिती आहे बर्फाचं लिंग असतं आणि भावना आहे, भक्तांची भावना असते की ते ॲटोमॅटिक बनतं असं म्हटलं जातं. ब्रह्माबाबांनी पण खूप तीर्थयात्रा आधी केलेले होते, 12 गुरु केले होते, कारण की परमात्मा प्राप्तीसाठी. तर बाबांना जेव्हा समजलं की हे ज्ञान, जेव्हा शिवबाबांची प्रवेशता झाली, बाबांनी 1 सेकंदामध्ये सर्व काही तन मन धन काय केलं, समर्पित केलं. तो बाबा कहते हैं किसके पास जाते मनुष्य कुछ भी नहीं जानते. अभी तुम बच्चे कहाँ भी धक्के खाने नहीं जाएंगे.
का जाणार नाही आपण? आता माहिती झालंय की ज्ञान काय आहे. आपण भक्ती केली आणि त्या भक्तीचं फळ आपल्याला काय मिळतं? ज्ञान मिळतं. बरेच जण सांगतात ना, आम्ही एवढी भक्ती करतो, तर भक्तीचं फळ आम्हाला मिळायला पाहिजे. तर बाबांनी सांगितलेलं आहे की ज्यांची भक्ती खूप होती त्यांना हे काय मिळतं? ज्ञान मिळतं. हे फळ आहे. तुम जानते हो हम पढ़ते ही है नई दुनिया के लिए, जहाँ यह वेद शास्त्र आदि होते ही नहीं. सतयुग में भक्ती हुई ही नहीं है. सतयुगामध्ये आवश्यकता नाही आहे का? कारण की सुखी आहेत ना सर्वजण. सांगितलं होतं ना, दुःख में सिमरण सब करे. तिथे आवश्यकता नाही. आणि देवी देवता स्वतः काय आहेत? पूज्य आहेत. वही सुख जहाँ भक्ती है वहाँ दुख है, ये गोले का चित्र बडा अच्छा है. जे सृष्टी चक्र आहे ना, तर ते चित्रांबद्दल बाबा सांगत आहे. स्वर्ग का गेट इसमें बडा क्लियर है. जे संगम युग आहे ते म्हणजे काय आहे? स्वर्गाचं गेट आहे. यह बुद्धि में रहना चाहिए. अभी हम स्वर्ग के गेट पर बैठे हैं. तो बहुत खुशी होनी चाहिए. ज्ञान की पॉइंट्स को याद करते तुम बच्चे बहुत खुशी में रह सकते हो. बाबा जे आपल्याला ज्ञान सांगतात त्याचं जर आपण मनन चिंतन केलं तर आपल्याला शक्ती पण मिळणार आणि सोबत काय मिळणार? खुशी पण मिळणार. ज्ञान की पॉइंट्स को याद करते तुम बच्चे बहुत खुशी में रह सकते हो. जानते हो अभी हम स्वर्ग के गेट में जा रहे हैं. वहाँ बहुत थोड़े मनुष्य होते हैं, वहाँ कितने ढेर मनुष्य हैं. कितने धक्के खाते रहते हैं. दान पुण्य करना, साधुओं के पिछाड़ी भटकना कितना है, फिर भी पुकारते रहते हैं, हे प्रभु नयनहीन को राह दिखाओ, जो पग पग ठोकर खाऊं मैं. तो यह हमेशा, तो बाबा कहते राह हमेशा मुक्ति, जीवन मुक्ति की चाहते हैं. ये पुरानी दुख की दुनिया है, सो भी तुम जानते हो. तर बाबा आपल्यांना हे ज्ञान देऊन जीवन मुक्त अवस्था आपली आत्तासुद्धा बनवतात. मुक्त करतात. कशापासून? 5 विकारांपासून बाबा आपल्यांना मुक्त करतात. आपल्यांना राग करायचा नाही आहे. जे पण काही अवगुण आहेत त्यांना काढून टाकायचं आहे. परंतु कोण काढून शकणार? कोण रस्ता दाखवणार? तर बाबाच एक आहे की तेच आपल्यामधले जे अवगुण आहेत ते काढू शकतात. कसं? की ज्या वेळेस आपण स्वतः रिअलाइज करतो आणि रिअलायझेशन नंतर काय होतं मग? चेंज, परिवर्तन. तो राह हमेशा मुक्ति, जीवन मुक्ति की चाहते हैं. यह पुरानी दुख की दुनिया है, सो भी तुम जानते हो. मनुष्य को पता ही नहीं कलयुग की आयु कितनी कह दिए हैं. हजारों वर्ष कह देते हैं. तो बेचारे अंधकार में है ना. तुम्हारे में भी नंबरवार है जो जानते हैं. बरोबर हमारा बाबा हमको राजयोग सिखला रहे हैं. जैसे बैरिस्टरी योग, इंजीनियरिंग योग होता है ना, तो पढ़ने वाले को टीचर की ही याद रहती है. ज्याप्रमाणे मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर काय स्मृतीमध्ये राहणार की मी कुठला अभ्यास करत आहे? मेडिकलचा, आणि त्या लाईनला आहे. आणि स्टुडंटला टीचरची आठवण येणार. बॅरिस्टरी के ज्ञान से मनुष्य बॅरिस्टर बन जाएगा. तर बाबा म्हणतात की ज्याप्रमाणे मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं, डॉक्टर बनणार. बॅरिस्टर म्हणजे वकील, की त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर बॅरिस्टर बनणार. तर आता आपण प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय याच्यात आपण ॲडमिशन घेतलं तर आपण नक्कीच काय बनणार? देवी आणि देवता. यह है राजयोग. हमारी बुद्धि का योग है परमपिता परमात्मा के साथ. इसमें तो खुशी का एकदम पारा चढ़ जाना चाहिए. बहुत मीठा बनना है. स्वभाव बड़ा फर्स्ट क्लास होना चाहिए.
कोई को भी दुःख न मिले, चाहते भी हे किसको दुःख न देवे. कारण म्हटलंय ना आपण, जे देणार आपल्याला ते भेटणार. दुःख देंगे, तो एक बाबांचं महावाक्य है, दुःख देंगे तो दुखी होकर मरेंगे. परंतु फिर भी माया नाक कान से पकड़ भूल भूल करा देती है. फिर अंदर पछताते हैं, हमने नायक उनको दुख दिया, परंतु रजिस्टर में तो खराबी आ गई ना. तो ऐसी कोशिश करनी चाहिए किसको भी मनसा वाचा कर्मना दुख न देवे. बाप आते ही है हमको ऐसा देवता बनाने. आपल्याला पुण्य जमा करायचं आहे, दुआ घ्यायची आहे सर्वांची, तर त्याच्यासाठी आपल्याला हे टेन्शन ठेवायचं आहे. यह कभी किसको दुख देते हैं क्या? देवी देवता कभी किसको दुख देते हैं क्या? नहीं देते हैं. लौकिक टीचर पढ़ाते हैं, दुख तो नहीं देते हैं ना. हाँ, बच्चे नहीं पढ़ते हैं तो कोई सजा आदि देते हैं. आजकल मारने का भी कायदा निकाल दिया है. मुलांना मारायचं नाही, हा लॉ काढलेला आहे, कायदा आहे. तुम रूहानी टीचर हो, तुम्हारा काम है पढ़ाना और साथ साथ मैनर्स सिखलाना. बाबा कहते हैं तुम रूहानी टीचर हो, जिस प्रकार वो जिस्मानी टीचर पढ़ाते हैं और बच्चों को मैनर्स भी बतलाते हैं, उसी प्रकार बाबा कहते तुम्हारा काम है पढ़ाना और साथ साथ मैनर्स सिखलाना. फिर पढ़ेंगे लिखेंगे तो उच्च पद पाएंगे, नहीं पढ़ेंगे तो फेल खुद होंगे. यह बाप भी रोज आकर पढ़ाते हैं, मैनर्स सिखलाते हैं. सिखलाने के लिए तो बाबा कहते प्रदर्शनी आदि का प्रबंध रचते हैं. प्रदर्शनी म्हणजे जे राजयोगाचा जो कोर्स आहे, संपूर्ण कोर्स, जे चित्र बनवलेले आहेत त्याचे चित्र प्रदर्शनी, तर त्याला बाबांनी सांगितलं आहे. तो बाबा कहते हैं सब प्रदर्शनी और प्रोजेक्टर मांगते हैं, प्रोजेक्टर्स भी हजारों लेंगे. हर एक बात बाप बहुत ही सहज कर बतलाते हैं. अमरनाथ की भी सर्विस सहज है, चित्रों पर तुम समझा सकते हो. ज्ञान और भक्ति क्या है? ज्ञान इस तरफ, भक्ति उस तरफ. ज्ञान म्हणजे काय? प्रकाश, दिवस, आणि भक्ती म्हणजे काय? रात्र म्हटलेला आहे. फरक आहे. उनसे स्वर्ग, उनसे नरक बिल्कुल क्लियर है. तुम बच्चे अभी जो पढ़ते हो वह बहुत सहज है, अच्छा पढ़ा भी लेते हो, परंतु याद की यात्रा कहाँ? तो बाबा कहते याद की यात्रा कहाँ, क्योंकि पढ़ाई तो पढ़ लेते हैं लेकिन बाबा को याद कितना करते हैं, इसमें ही मेहनत है. बाबा कहते याद करने में ही क्या है? मेहनत. परंतु मेहनत कोणाला होणार? मेहनत त्यांनाच वाटणार की ज्यांनी बाबांशी संबंध जोडला नाही. सांगितलं होतं ना, ज्यांनी संबंध जोडला त्यांना बाबांची आठवण करणं डिफिकल्ट नाही आहे. आणि आठवण कशी करायची? सांगितलं होतं ना की बाबांशी बोलायचं, वार्तालाप करणं, मनन चिंतन, विचारसागर मंथन, ना ह्या स्टेजेस आहेत. तर ॲटोमॅटिक बाबांशी आपलं काय होतं, मग कनेक्शन जुडतं आणि अनुभव व्हायला सुरुवात होते. वह है सारी बुद्धि की बात, हमको बाप को याद करना है. इसमें ही माया फटकाती है माना तंग करती है. तर बाबा म्हणतात पिताला, वडिलांना आठवण करण्यासाठी काही मेहनत करावी लागते का? आठवण तर सहज व्हायला पाहिजे. एकदम योग तोड़ देती है. बाप कहते हैं तुम सब योग में बहुत कमज़ोर हो, अच्छे अच्छे महारथी भी बहुत कमज़ोर है, समझते हैं इनमें यह ज्ञान बड़ा अच्छा है इसलिए महारथी है. बाबा कहते घोड़ेसवार प्यादे है, महारथी वह जो याद में रहते हैं. तर बाबा म्हणतात ना, प्यादे, घोडेस्वार आणि मग महारथी.
अशी जसं पद असतं ना त्याप्रमाणे. तर बाबा म्हणतात जो जास्त बाबांची आठवण करतो तो महारथी. उठते बैठते याद में रहे तो विकर्म विनाश होंगे, पावन होंगे, नहीं तो सजा भी खानी पडेंगे. बाबांनी आपल्याला सांगितलं ना 63 जन्माचं आपल्यावर पापाचं ओझं आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे, खाली करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, बाबांची आठवण. बाबा म्हणतात श्वासोश्वास मुझे याद करो, इतनी तुम्हारी याद होनी चाहिए, तो सजा खानी पड़ेगी, नहीं तो पद भी भ्रष्ट हो जाएगा, इसलिए अपना चार्ट रखो तो तुमको मालूम पड़ेगा. बाबा खुद बतलाते, मैं भी पुरुषार्थ करता. ब्रह्मा बाबा स्वतःचा अनुभव सांगतात. ब्रह्मा बाबांनी असा पुरुषार्थ केला जो कोणी करू शकणार नाही, तो बाबांनी केला. बाबांनी आत्माचा अभ्यास एवढा पक्का केला, डायरीमध्ये लिहून ठेवलं, भिंतीवर लिहून ठेवलं. मी आत्मा आहे, परिवार जे पण आहे ते सर्व आत्मा आहेत. पत्नीला आत्मा, जसोदा नाव होतं बाबांच्या पत्नीचं, तर जसोदा आत्मा. बाबांच्या मुलांचं नाव नारायण, नारायण आत्मा. तर असं बाबा अभ्यास करायचे. हे सगळे कोण आहेत, तर आत्मा आहे. तो असा पुरुषार्थ, तो घड़ी घड़ी बुद्धि और तरफ चली जाती है. बाबा के ऊपर तो बहुत फिक्रात रहती है ना. ब्रह्मा बाबांना एवढ्या मुलांना सांभाळायचं आणि शिवाय त्यावेळेस भारतामध्ये सेवेचा पाठ सुरू झालेला होता. 1950ला माउंट आबूला आल्यानंतर सेवा सुरू झाली. त्याचा आधी तर 14 वर्ष तपस्या केली. तर म्हणून बाबा म्हणतात की ब्रह्मा बाबा की बहुत फिक्रात रहती है, तुम तीखे जा सकते हो. बरेच जण म्हणतात ना आम्हाला वेळ मिळत नाही, आम्ही गृहस्थी आहोत, आम्ही असं आहोत. तर त्यासाठी बाबा म्हणतात फिर साथ में अपनी चलन भी सुधारनी है, पवित्र बनकर और फिर विकार में गिरा तो की कमाई चट हो जाएंगी. कोई पर क्रोध किया, लून पानी हुआ तो गोया असुर बन जाते हैं. तर असुर म्हणजेच काय की सांगितलं ना की ज्या वेळेस आपल्यामध्ये क्रोध आला, लोभ आला, तर त्यालाच म्हटलं हे असुर. अनेक प्रकार की माया आती है, संपूर्ण तो कोई बना नहीं है. आता संपूर्ण जर कोणी बनून जाणार, सर्व गुण संपन्न, तर तो या सृष्टीवर राहणारच नाही है ना, कारण की तो संपूर्ण पवित्र बनून गेला. तो बाबा कहते हैं संपूर्ण तो कोई बना नहीं है, बाबा पुरुषार्थ कराते रहते. प्रत्येक जण काय करत आहे, पुरुषार्थ करत आहे. कुमारियों के लिए तो बहुत सहज है, इसमें अपनी मजबूती चाहिए, अंदर की सच्चाई चाहिए. तो बाबा काय म्हणतात कि कुमारियों के लिए, क्योंकि वो पवित्र है और उनके लिए तो बहुत सहज है, लेकिन सिर्फ चाहिए क्या, सच्चाई. अगर अंदर कोई के साथ दिल लगी हुई होंगी तो फिर चल न सके. जर बुद्धी देहधारींकडे जात असणार तर मग बाबा म्हणून सांगितलं की सच्चाई चाहिए है ना. बाबांची आठवण. कुमारियों माताओं को तो भारत को स्वर्ग बनाने की सर्विस में लग जाना चाहिए, इसमें है मेहनत, मेहनत बिगर कुछ भी मिलता नहीं. तो बाबा कहते मेहनत बिगर पानी भी तो नहीं मिलता है ना, पानी पीने के लिए भी तो पुरुषार्थ करना पड़ता है. तो तुमको 21 जन्मों के लिए राजाई मिलती है, तो कितनी मेहनत करनी चाहिए. की एक जन्मासाठी नाही आहे, परंतु 21 जन्मासाठी बाबा आपल्याला सुख शांती पवित्रताचा वर्षा देता है. वो पढ़ाई भी बाबा इसलिए पढ़ने देते हैं, कहते जब तक इसमें पक्के हो जाए, ऐसा न हो फिर दोनों जहान से चला जाए. कोई के नाम रूप में लटक मरते तो खत्म हो जाते हैं. तकदीरवान बच्चे ही शरीर का भान भूल अपने को अशरीरी समझ बाप को याद करने का पुरुषार्थ कर सकते हैं. तो बाप रोज रोज समझाते, बच्चे तुम शरीर का भान छोड़ दो, हम अशरीरी आत्मा अब घर जाते हैं. ये शरीर यहाँ छोड़ देना है, वो तब छोड़ेंगे जब निरंतर बाप की याद में रह कर्मातीत हो जाए. इसमें बुद्धि की बात है,
परंतु किसकी तकदीर में नहीं है तो तदबीर क्या करे. भाग्यात नाही तो पुरुषार्थ सुद्धा करू शकत नाही. बुद्धि में यह रहना चाहिए कि हम अशरीरी आए थे, फिर सुख के कर्म संबंध में बंधे, फिर रावण राज्य में विकारी बंधन में फसे. सत्युगामध्ये जीवन बंध नव्हतं, परंतु जीवन मुक्त आणि संबंध सुख देणारे होते. इथे संबंध कसे आहेत, बंधन वाटतात. म्हणून बाबा म्हणतात यहाँ रावण राज्य माना कलयुग के अंदर सब विकारी बंधन में फंसे. अब फिर बाप कहते हैं अशरीरी होकर जाना है, अपने को आत्मा समझ मुझे याद करो. आत्मा ही पतित बनी है, आत्मा कहती है हे पतित पावन आओ, अभी तुमको पतित से पावन होने की युक्ति भी बतलाते रहते हैं. आत्मा है ये अविनाशी, तुम आत्मा यहाँ शरीर में आई हो पार्ट बचाने. यह भी अब बाप ने समझाया है. जिनको कल्प पहले समझाया है वही आते रहेंगे. अब बाप कहते हैं कलियुगी संबंध भूल जाओ. का सांगतात बाबा, कारण की त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, दुःख. अब तो वापिस जाना है, यह दुनिया ही खत्म होनी है, इनमें कोई सार नहीं है. तब तो धक्के खाते रहते हैं. भक्ति करते हैं भगवान से मिलने, समझते हैं भक्ति बड़ी अच्छी है, बहुत भक्ति करेंगे तो भगवान मिलेगा और सद्गति में ले जाएंगे. अभी तुम्हारी भक्ति पूरी होती है, तुम्हारे मुख से हे राम हे भगवान यह भक्ती के अक्षर भी न निकले. भक्तीचं फळ ज्ञान मिळाल्यानंतर, कारण आपण भक्ती मार्गामध्ये काय अंतर ठेवून आठवण केली ना, हे भगवान. आता आपल्याला समजलं आहे ते माझे पिता आहे, तर असं आपण काय बोलणार, वा मेरा भाग्य, वा मेरा बाबा, वा भगवान मुझे मिल गया, भगवान मेरा साथी बन गया. तो ये शब्द भी नहीं निकलने चाहिए, क्योंकि ये शब्द ये दुखा शब्द है, तो ये बंद हो जाना चाहिए. बाप सिर्फ कहते मुझे याद करो. ये दुनिया ही तमो प्रधान है, सतो प्रधान सत्युग में रहते हैं. सत्युग है चढ़ती कला, फिर उतरती कला होती है. त्रेता को भी वास्तव में स्वर्ग नहीं कहा जाता, स्वर्ग सिर्फ सत्युग को ही कहा जाता है. त्रेता युग म्हणजे सेमी स्वर्ग, कारण की 2 कला कमी होतात, उतरती कला होते ना. म्हणून बाबांनी सांगितलंय की संपूर्ण स्वर्ग नाही, परंतु सेमी स्वर्ग. तो तुम बच्चों की बुद्धी में आदि मध्य अंत का ज्ञान है. आता सृष्टी चक्राबद्दल आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे की आधी ही सृष्टी कशी होती, या सृष्टीमध्ये स्वर्ग होता, आता काय आहे नरक आहे, नाही, हे ज्ञान भेटलं आपल्याला. आदि अर्थात शुरू, मध्य माना हाफ, फिर अंत. तो मध्य में रावण राज्य शुरू होता है. मध्य म्हणजे द्वापर युगापासून रावण राज्याला सुरुवात होते ना. बाप भारत में ही आते हैं, भारत ही पतित और पावन बनता है. 84 जन्म भी भारतवासी लेते हैं, बाकी तो नंबरवार धर्म वाले आते हैं. झाड़ वृद्धि को पाता है, फिर उस समय ही आएंगे. यह बातें और किसकी बुद्धि में नहीं होंगी, तुम्हारे में भी सब धारण नहीं कर सकते हैं. यह 84 का चक्र बुद्धि में रहे तो भी खुशी रहे. अब बाबा आया हुआ है हमको ले जाने के लिए. सच्चा सच्चा माशुक आया हुआ है, जिसको हम भक्ति मार्ग में बहुत याद करते थे. वह आए हैं हम आत्माओं को वापिस ले जाने. मनुष्य मात्र यह नहीं जानते कि शांति भी किसको कहा जाता है. आत्मा तो है ही शांत स्वरूप. यह ऑर्गन्स मिलते हैं तब कर्म करना पड़ता है. शांतीसाठी कुठे कुठे भटकत असतात, परंतु बाबांनी आपल्याला शांती कशी मिळणार ते रास्ता आपल्याला सांगितला कि बच्चे तुम हो ही शांत स्वरूप, तुम्हारा स्वधर्म है ही शांत. बाप जो शांति का सागर है वह सबको ले जाते हैं, तब सबको शांति मिलेंगी. सतयुग में तुमको शांति भी है सुख भी है.
बाकी सब आत्माएं चली जाएंगी शांति धाम। तो बाप को ही शांति का सागर कहा जाता है। यह भी बहुत बच्चे भूल जाते हैं। क्यों भूल जाते हैं? उसका कारण क्योंकि देह अभिमान में रहते हैं। अगर देही अभिमानी माना स्वयं को आत्मा समझेंगे तो ये भूलेंगे नहीं। तो बाप शांति तो सबको देते हैं ना। चित्र में संगम पर जाकर दिखाओ, इस समय सब शांत है। सतयुग में तो इतने धर्म होंगे ही नहीं, सब शांति में चले जाएंगे। वहाँ दिल भरकर शांति मिलती है। तो तुमको राजाई में शांती भी है तो सुख भी है। शांतीधाममध्ये म्हणजे मुक्तीमध्ये फक्त शांती, परंतु सतयुगामध्ये दोन्ही आहे, शांती पण आहे तर सुख पण आहे। सतयुग में पवित्रता, सुख, शांति सब है तुमको। मुक्ति धाम कहा जाता है स्वीट होम को। परम धाम को मुक्ति धाम कहा जाता है। वहाँ पति दुखी होंगे नहीं, दुख सुख की कोई बात नहीं। तो शांति का अर्थ नहीं समझते हैं। रानी के हार का मिसाल देते हैं ना। एक कथा आहे की राणीचा हार जो असतो गळ्यातला तो हरवून जातो आणि राणी सगळ्यांना सांगते की माझा हार हरवला आहे, मला शोधून द्या। तर सगळे शोधायला लागतात। मग जेव्हा राणी आरशासमोर उभी राहते आणि पाहते तर तिचा जो हार असतो तो तिचा हार तिच्या गळ्यातच असतो। म्हणून बाबांनी हे उदाहरण दिलेलं आहे, हार पड़ा था गले में और ढूंढ रहे थे इधर उधर। त्याचप्रमाणे शांती आपला काय आहे? स्वधर्म आहे ना। आपल्यातच शांती आहे। आणि कारण की बाबांनी सांगितलं ना, बच्चे तुम आत्मा शांत स्वरूप हो। आणि आपण शोधतो कुठे? हिल स्टेशनवर जाऊन, कुठे कुठे जातो, मंदिरामध्ये जातो, तीर्थयात्रेला कोणी बऱ्याच ठिकाणी जाऊन आपण काय करतो? शांतीला शोधत असतो। आणि म्हणूनच बाबा म्हणतात ती अल्पकाळासाठी, परंतु बाबा आपल्यांना परमनंट अनुभव करण्यासाठी बाबांनी आपल्यांना सांगितलं की बच्चे तुम्हारा स्वधर्म ही क्या है? शांत है। अब बाप कहते हैं, बाबा कहते हैं सब लो। तो बाबा वरदान भी देते हैं, आयुष्मान भव। वहाँ कायदे अनुसार बच्चा भी होगा। बच्चा मिले उसके लिए कोई पुरुषार्थ नहीं करना पड़ता है। या कलियुगामध्ये मागितलं जातं ना, ज्याला पुत्र नसणार तर त्याच्यासाठी किती खटाटोप केला जातो, त्या मागितलं जातं। तर बाबा म्हणतात त्याच्यासाठी काही तिथे पुरुषार्थ करावं लागणार नाही। प्रकृतीसुद्धा कायदेनुसार, सर्व कायदेनुसार चालतं। सतयुगामध्ये बाबांनी सांगितलेलं आहे एक बच्चा और एक बच्ची, कायदेनुसार सब होता है। शरीर छोड़ने का टाइम होता है तो साक्षात्कार हो जाता है और शरीर खुशी से छोड़ देते हैं। तो बाबा कहते वह बच्चे भी योग बल से पैदा होते हैं। जैसे बाबा को खुशी रहती है ना, शरीर छोड़कर हम यह बनूंगा, अभी पढ़ रहा हो। ब्रह्मा बाबांना नेहमी स्मृतीमध्ये असायचं की आता मी काय बनणार, जाकर मैं छोटा मिचनू बनूंगा। मिचनू म्हणजे श्रीकृष्ण। तर बाबांना याचा खूप नशा असायचा की मी हे बनणार आहे। तर त्याचप्रमाणे बाबा आपल्याला सांगतात की बच्चे तुम्हें भी वो नशा रहना चाहिए कि तुम देवी और देवता बनने वाले हो। तुम भी जानते हो हम सतयुग में जाएंगे, संगम पर ही तुम्हारी बुद्धि में यह रहता है। तो कितनी खुशी में रहना चाहिए, जितनी उच्च पढ़ाई उतनी खुशी। हमको भगवान पढ़ाते हैं। ज्याप्रमाणे कोणी IAS झालं, PhD झालं, काय झालं तर काय केवढी आनंद, केवढी खुशी असते। तर त्याचप्रमाणे बाबा काय म्हणतात, ये तो ऊंच उच्च पढ़ाई है, तो कितनी तुम्हें खुशी होनी चाहिए। एम ऑब्जेक्ट सामने है तो कितनी खुशी होनी चाहिए। लक्ष्य बाबांनी दिलेला आहे, परंतु चलते चलते गिर पड़ते हैं। तुम्हारी सर्विस वृद्धि को तब पाएंगी जब कुमारियाँ मैदान में आएंगी।
तर किती कुमारिया आहेत? ब्रह्मा कुमारिया खूप आहेत. आणि आज पूर्ण विश्वामध्ये संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्मा कुमारीचे काय सेवा केंद्र आहेत. तो बाप कहते आपस में एक तो लून पानी मत बनो. लून पानी माना मन मतभेद में नहीं आओ, जबकि जानते हो हम ऐसी दुनिया में जाते हैं जहाँ शेर बकरी इकट्ठे जल पीते हैं. वहाँ तो हर एक चीज देखने से ही दिल खुश हो जाती है, क्योंकि नाम ही क्या है? स्वर्ग. तो कुमारिया लौकिक माँ बाप को बोले अभी हम वहाँ जाने की तैयारी कर रहे हैं, तो पवित्र तो जरूर बनना है. बाप कहते काम महाशत्रु है. गीतामध्ये सुद्धा दिलेला आहे की काम महाशत्रु है. अब मैं योगिन बनूं, अब मैं योगिन बनी हूँ, इसीलिए पतित नहीं बन सकती. बात करने की खड़ाई चाहिए. ऐसी कुमारियाँ जब निकलेंगी फिर देखना कितना जल्दी सर्विस होते हैं. परंतु चाहिए नष्ट मोहा. एक बार मर गई तो फिर याद क्यों आनी चाहिए. परंतु बहुतों को घर की, बच्चों आदि की याद आती रहती है. सुरुवातीला बाबांच्या इथे परिवार आलेले होते ना, त्याला बाबा गुलदस्ता म्हणायचे. मुलांसहित बऱ्याच माता आल्या होत्या बाबांकडे, म्हणून बाबा म्हणतात फिर बाप के साथ योग कैसे लगेगा. तो मुलांची आठवण येणार ना. इसमें तो यही बुद्धि में रहे कि हम बाबा के हैं, ये पुरानी दुनिया खत्म हुई पड़ी है. बाप कहते मुझे याद करो. ये स्मृति में रखो कि ये पुरानी दुनिया खत्म हुई पड़ी है. बाबा कहते मुझे याद करो. शेवटी पण बाबांनी हेच सांगितलं की बच्चे मुझे याद करो. अच्छा, मीठे मीठे सिखील दे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार नमस्ते नमस्ते. ओम शांति ओम शांति ओम शांति. गुड मॉर्निंग बाबा, शुक्रिया बाबा. तर हे आपल्याला रिस्पॉन्समध्ये म्हणायचं असतं, रिस्पॉन्ड द्यायचा असतो ना बाबांना. बाबांनी आपल्याला याद प्यार दिलं तर आपण सुद्धा द्यायचा असतो. मग संपूर्ण मुरलीचा जो सारांश आहे, सार ज्याला म्हटलंय, धारणा केली मुख्य सार. संपूर्ण जर मुरली आठवली नाही, हे 2 पॉईंट तरी आपण आठवायचे दिवसभरामध्ये की आज बाबांनी काय सांगितलं. तो पहली पॉइंट, अपनी ऊंच तकदीर बनाने के लिए जितना हो सके अशरीरी बनने का अभ्यास करना है. अशरीरी म्हणजे जसं आपण आलो होतो, आत्मा येते कशी, शरीर घेऊन येत नाही, एकटीच येते. शरीर तिला इथे मिळतं. तर तो अभ्यास आपल्याला करायचा आहे कुठला, की मी अशरीरी म्हणजे आत्मा. शरीर का भान बिलकुल भूल जाए, प्रॅक्टिस करायची. खाताना, स्नान करताना, जेवताना, प्रत्येक कर्म करताना प्रॅक्टिस करायची की मी आत्मा या जिभेद्वारे टेस्ट घेत आहे. मी आत्मा या शरीररूपी मंदिराला स्वच्छ करत आहे, परंतु बाबा मला स्वच्छ करत आहे आणि मी शरीराला काय करत आहे, स्वच्छ करत आहे. असा अभ्यास करायचा म्हणजे आत्माचा पाठ काय होणार, पक्का. किसी का भी नाम रूप याद न आए, यह मेहनत करनी है. दुसरी पॉइंट, अपनी चलन का चार्ट रखना है. स्वतःच आपण बघायचं की माझी चलन कशी आहे. कभी भी आसुरी चलन नहीं चलनी है. दिल की सच्चाई से नष्ट मोहाबन भारत को स्वर्ग बनाने की सर्विस में लग जाना है. तर सेवा कोण करू शकतो. जसं बघा मिलिटरीमध्ये जे गेलेले असतात आणि भारतासाठी ते लढत असतात, तर त्यांना परिवारबद्दल काही मोह असतो का. जरी त्यांना आठवण येत असेल, परंतु त्यांना आधी काय महत्त्व कशाचं असतं, देशाचं महत्त्व असतं. आणि देशासाठी ते काय करतात, आपले प्राणसुद्धा देतात. तर तसंच बाबा काय म्हणतात की ही ईश्वरीय सेवा आहे.
आणि ईश्वरीय सेवा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला नष्टमोहा बनावं लागणार, तेव्हा करू शकतात. मग नंतर वरदान आहे, आज की मुरली से वरदान. अपनी महानता और महिमा को जानने वाले सर्व आत्माओं में श्रेष्ठ विश्व द्वारा पूजनीय भव. अपनी महानता और महिमा को जानने वाले सर्व आत्माओं में श्रेष्ठ विश्व द्वारा पूजनीय भव. स्पष्टीकरण आहे, हर एक ब्राह्मण बच्चा वर्तमान समय विश्व की सर्व आत्माओं में श्रेष्ठ है और भविष्य में विश्व द्वारा पूजनीय है. नंबरवार होते हुए भी लास्ट नंबर का मन का भी विश्व के आगे महान है. आज तक भक्त आत्माएं लास्ट नंबर के मन के को भी आंखों पर रखती है, क्योंकि सभी बच्चे बाप दादा के नयनों के तारे हैं, नूरे रत्न हैं. जिसने एक बार भी मन से सच्चे दिल से अपने को बाप का बच्चा निश्चय किया, डायरेक्ट बाप का बच्चा बना, उसे महान व पूजनीय बनने की लॉटरी व वरदान मिल ही जाता है. तो बरोबर आजचं वरदान बाबांनी सांगितलं की वो बच्चा चाहे एक दिन का क्यों न हो, एक दिन म्हणजे एक दिवसामध्ये हे ज्ञान जरी ऐकलं आणि निश्चय बसला, हां हेच माझे कोण आहे, सत्यपिता निश्चय झाला, तर बाबांनी सांगितलं ती आत्मासुद्धा काय आहे, महान आत्मा आहे आणि भविष्यामध्ये ती काय बनते, मग पूजनीय बनते. स्लोगन, स्थिति सदा खजानों से संपन्न और संतुष्ट रहे तो परिस्थिति बदल जाएंगे. स्थिति सदा खजानों से संपन्न और संतुष्ट रहे तो परिस्थिती बदल जाएगी. यानी की नेहमी बाबा आपल्याला सांगतात, तुमची स्थिती जर श्रेष्ठ तर परिस्थिती काहीच करू शकत नाही, कारण की स्थिती आपली महान, परस्थिती पर आहे ना, ती दुसऱ्याकडून आलेली आहे आणि स्थिती माझी स्वतःची आहे. आणि म्हणूनच त्या स्थितीला जर आपण संपन्न ठेवलं, सर्व खजानों से, खजाने कुठले दिलेत बाबांनी, ज्ञानाचा खजाना दिला बाबांनी आपल्यांना, नंतर संकल्पांचा खजाना आहेत, आता आपल्यांना समजलेला आहे, गुणांचा खजाना आहे, शक्तीचा खजाना आहे, समय पण एक खजाना आहे. तर यांना आपण काय करायचं आहे, सफल करायचं आहे. तो खजानों से संपन्न और संतुष्ट रहे तो परिस्थिती बदल जाएगी. अच्छा, ओम शांती, ओम शांती, ओम शांती. तर आजचे मुरलीचे महावाक्य तुम्हाला स्पष्ट झालेच असणार, समजले असणार. तर दिवसभर आज काय करायचं आहे, आज बाबांनी जे सांगितलं ज्ञानाचे जे पॉईंट्स आहेत, तर कुठली पॉईंट तुम्हाला आजच्या मुरलीमधून आवडली ती नोट करून ठेवायची आणि तिला काय करायचं, कर्म करताना दिवसभरामध्ये आठवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच काय होणार, ती पॉईंट नंतर काय होणार, आपल्यामध्ये स्वरूपमध्ये येणार, धारण होणार. तर आजचा हा होमवर्क की आजच्या मुरलीमधून मला जी पॉईंट आवडली आणि ती मला काय करायची, नोट करायची आणि अभ्याससुद्धा करायचा आहे. तर आज बाबांनी आपल्यांना अशरीरी म्हणजे आत्माचा अभ्यास पक्का करायला सांगितलं आणि चालता फिरता बाबांची काय पाहिजे, आठवण पाहिजे. आणि आपण चेक करायचं आहे की आपलं जे रजिस्टर खराब व्हायला नको, याकडे आपण काय करायचं, अटेन्शन. तर आपल्या मन, वचन आणि कर्माद्वारे कोणाला दुःख दिलं गेलं नाही पाहिजे. ते आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अटेन्शन द्यायचं आहे. तर पुन्हा मुरली झाल्यानंतर बाबांना आपण तर थँक्स दिलंच, कारण की बाबांनी एवढं छान आपल्याला श्रीमत दिलेली आहे दिवसभरासाठी. आता 3 मिनटं आपण काय करायचं, पुन्हा बाबांच्या आठवणीत बसायचं आहे. शिव है, शिव ही सुंदर, सुंदरता की प्यारी.
है शिव ही सुंदर सुंदरता की प्यारी शिव का ज्ञान समझने वालों से है ये माया भारी सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम शिव सुख करता है दुख हरता कल्याणी कहलाए जन्म जन्म की पतित आत्माओं को मुक्ति दिलाए जन जन को ये मंत्र सिखाकर मन मना भावे कम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्य पिता सद्गुरु हमारा सबसे अति निराला भर देता है ज्ञानामृत से खाली मन का प्याला ज्ञान खजाने के आते हैं सारे जग का संतम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम शिव की महिमा के आगे माया के बंधन टूटे सच्चा नाता परम पिता का जग के नाते झूठे सत्य वचन सद्गुरु समझा के तोड़ लाख भरम